एका जनार्दनी हरी बोला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कैलासवासी दिनकरजी पाटील भाऊ गोपाळे यांचं वय कमी आहे असं कधी वाटतच नव्हतं. म्हणण्यापेक्षा एखाद्या माणसाला, एखाद्या कुटुंबाला एकदा या नाही, दोनदा नाही, हजारो वेळेस दुःख द्यायचं म्हणलं काही ईश्वर देत असतो. कधी कधी पहा, काही माणसं म्हणतात देवाना आमच्याच पाठीमागे का लागावं. एका घरामध्ये अनेकदा दुःख येत असत. असं मोठ्या इतिहासात हे सगळ्यांच्या घरात घडलेलंच आहे. ते आपल्याही घरात घडणार आहे. उदाहरण द्यायचं ठरलं त्याला, काही नद्यांना समुद्राला गेल्याशिवाय पर्यायच नाही. म्हणजे नदी समुद्राला जातेच. एखाद्या वेळेस नदी जात असताना, वाहत असताना तिथं खळखळ खळखळ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज येतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं काय नदी धावते. गढूळ पाणी असेल, पुलावरून पाणी खाली पडत असेल, त्याचा आवाज वेगळाच असतो, विकराळ. काही अशी कधी कधी भीती सुद्धा वाटते त्या पाण्याची. आणि ती नदी काही कोणासाठी वाहत नाही. नदी सेपरेट असते, तिच्या आनंदाच तेव्हा ते. हिमालयातून जरी निघाली, तिला किती वाटामध्ये अडचणी आल्या तरी ते सगळं पार करून जाते. हजारो खड्डे येतात, हजारो झाडं तिच्यामध्ये येतात वाहून, प्राणी असतात, ती कुणासाठी थांबत नाही. याचं उत्तर असे, नदीचा प्रवाह चालू झाला की ती समुद्रालाच थांबते. म्हणजे तिचा किती मोठा आवाज असेल, भीषणता असेल, तरी तिला थांबावं लागतं. पण ती समुद्राला गेलो. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये समुद्र हा मृत्यू आहे आणि तुम्ही आम्ही प्रवाहात आहात. म्हणजे आपण सगळे वाहत आहात. आता आपण वाहत असताना एखाद्या व्यक्तीचा आवाज येतो, एखाद्या व्यक्तीचा येत नाही. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. कोणतं कार्य वेगळं असेल, काम वेगळं असेल, पण तो माणूस काहीतरी करतो आणि त्याचा परिणाम लोकांना. तुम्ही पहा, काही लोकांचं मत असे, ते शांत असतात मग ते साधू आहे. नाही, अजिबात शांत माणूस साधू होतोच असं नाही. आणि शांत माणसाचा इतिहासही घडला असं काही नाही. एखाद्या वेळेस शांत माणूस असला नाही तर इतिहास काहीच नसतो. छत्रपती शिवाजी महाराज जर शांत राहिले असते, हे इतिहास नसता. दिनकर मामाच्या बाबतीमध्ये जर विचार केला, बाबांनी त्यांना भरपूर दिले, आजोबांचं भरपूर आहे, पण त्यांच्या जीवनामध्ये स्वतःसाठी करत असताना कुटुंब व्यवस्था टिकवणे, कुटुंबामधल्या मुलांमध्ये, नातवंडामध्ये जो आनंद आहे. आणि प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. प्रत्येकाचं, प्रत्येक माणूस मुलांवर प्रेम करतो असं जर कोणी म्हटलं, का करतो, त्याला दुसरा पर्याय नाही. ते त्याला आवडतं प्रत्येक व्यक्तीला. आणि कौटुंबिक पद्धत तुम्ही पहा, कधी कधी मी त्या दिवशी सांगितलं की मोठं रतनजी टाटा नावाचा माणूस, त्या माणसाला सुई बनवायची काय गरज आहे. त्या माणसाकडे सुई बनवली जाते. तुम्ही आता टीव्हीला कधी कधी पाहत असतात, खतोडजी नावाचा माणूस आहे, त्या माणसाने कीर्तन सोहळे ठेवतात, त्याचं खाली नाव येतं. आता एवढा मोठा माणूस आहे आणि त्या माणसाला फराळाचं बनवायची काय गरज आहे. ते फराळाचं बनवून दिवाळीमध्ये विकतात. वरून सांगितलं उदार नाही, म्हणजे विकणं हा व्यवसाय झाला. पण अशा मोठ्या व्यक्तीने सुद्धा सांगितलं की बस, हा हे जे आयुष्य ना आता हे बोनस मिळालेलं आहे. म्हणजे आता तुम्ही कारणी लावायचं. काही माणसाला आपण कधी कधी म्हणत असतो, तुम्ही गेलते का तुळजापूरला. काही माणसं अजून तुळजापूरला गेले नाही. तुम्ही म्हटलं, एखाद्याला विचारलं, आपण गेलते का तुम्ही जेजुरीला, ते म्हणजे बघा लग्न झालं आमचं पण अजून आम्ही जेजुरीला गेलो नाही. मी तर एके माणसाचं काल परवा पाहिलं, म्हणजे आमचा गोंधळच राहिलाय. लग्न होऊन आम्हाला 2 लेकर झाले, गोंधळ राहिलाय. प्रत्येक वेळेस आम्हाला ते गोंधळ आडवा येतो. आम्ही म्हणलं मग कधी घालणार आहे, तर त्यांना सांगितलं आता उन्हाळ्यात घालायचं आहे. म्हणजे परत पुढं ढकलणार. आज करत म्हणजे आता केलं पाहिजे ते सगळं, हे करत नाही. त्याच्यामुळं नदी जशी साप आला तरी पाणी देते, गाईलाही पाणी देते, प्राण्यालाही पाणी देते. जी नदीचं वळण बदललं जातं कधी कधी धरण बांधून, त्या माणसालाही नदी पाणी देते. नदीचं ते ज्या ओघानं नदी वाहते, नदी थांबते पण पुढं समुद्रामध्ये. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये समुद्र म्हणजे मृत्यू आहे. आपण सगळे थांबणार आहे.
धावपळ करत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, म्हणून मामांचं जीवन, मामांना मी सहज म्हणलं, मामा तुम्ही दिंडीला यायला पाहिजे. त्यांचे मित्र, त्यांच्या सोबत एक दोन माणसं असायची. आणि ते दिंडीमध्ये आल्याच्या नंतर अनेक वारकरी असतात. अनेक वारकऱ्याचे वेगळेच प्रकार असतात. काही व्यसन करतात वारकरी. कोणी दारू पिणार असतंय, दिंडीत पण दारू पितात. कोणी ब्रिस्टॉल ओढतात, कोणी बिडी ओढतात, कोणी तंबाखू खातात. दिंडीत गांजे पिणारे लोक असतात. पण आमच्या काही वारकऱ्यामध्ये मामांचं एक वेगळं काम असतं. म्हणजे कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही, काही संबंध नाही. चिंतन करायचं, झेंडा घेतला, पताका, आणि एकदा झेंडा त्यांच्या हातात दिला, तो झेंडा जवळजवळ पताका चंद्रभागेत आंघोळ करेपर्यंत, घरी परत राहुटीवर येईपर्यंत ते पताका त्यांच्याकडं. 5 पताकातल्या वारकऱ्यापैकी काही वारकऱ्यांना नियम कळत नव्हता. यांना कुणीतरी सांगितलेलं असं, आईकडं आईचं बोलणं झालेलं असं, हे कधीच ती पताका कुठं ठेवणार नाही. हा ठेपा आहे मग ठेवायचं, इतकं नकळतपणे. आणि मग माळही घातलेली होती, सगळ्याच गोष्टी आहेत. आणि हे सगळं असताना पूर्णत्वाला जीवन आहे. आणि सगळं असून सुद्धा आता भरलेलं घर आहे, सगळे सोडवतात सगळ्या संकटातून. आणि ही संकटच एवढं मोठं आहे की त्यातून कोणी सोडवत नाही. मोठ्यांना नाही सोडवलं तर आपलं काय? म्हणजे सगळ्यांना ते भोगावंच लागतं. त्याला कर्म भोग आहे. मरण म्हणजे जन्म आला की मरण आहेच आहे. आता सगळ्यांना भीती मरणाची, मग जन्म मिळाला नसता. एक तर जन्म मिळाला म्हणजे मरण येणार आहे. एक कोणतं तरी गोष्ट, गर्भवासाचं दुःख भोगल्याशिवाय तुम्हाला जन्म मिळणारच नाही. काही लोकांचं मत आहे, मला गर्भाचं दुःख नकोय. मग तुम्हाला जन्म कसा मिळेल? जन्म मिळवायचा असेल, हे सगळं सोन्यासारखं बघायचं असेल, तर तुम्हाला एक दुःख भोगावं लागेल. आईनं चहा प्याला भोगावं लागेल, ते गरम आहे. म्हणजे कधी कधी पोटात बाळ असल्यावर आई कमी जेवण करतात. काही आई तर इतक्या की बाबा बाळाला त्रास होऊ नये म्हणून सगळं करतात. हे सगळं दुःख भोगल्याच्या नंतर मग जन्म. आणि ते एकदा जन्म मिळाला की मग ते कारणी लागतो. मग ते लोक त्यांना ओळखतात, आणि ओळखतात ही कर्तव्यावर असतं. त्याला वडिलांची कृपा, आई वडिलांचा, आईचा आशीर्वाद. आता सध्या आपण एक बरेच ठिकाणी बघत असतो, लोक माईक घेऊन बोलतात, स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी म्हणते. बघा, फक्त आईचंच नाव येत. एखाद्या वेळेस तरी कुठं आहे का कवित्व केलेल्या माणसाचा शब्द की बापा विना भिकारी आहे का? आई विना, म्हणजे आईच नसेल तर तो भिकारी आहे, दरिद्री आहे. पण वडिलांची पण तेवढीच कृपा आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही 10 दिवसामध्ये, आज 10वा दिवस आहे, तुम्ही तर घरातले माणसं आहे. मी एकदाच तुमच्याकडे मला येता आलं घरी. अजूनही तुम्हाला तो भासवत असेल, ते तिकडे पलीकडे असतील गायांकडे, शेतातून येतील. तरी हा भ्रम आयुष्यभर आहे तुम्हाला पुरणारा. कारण प्रत्येक माणसाचं एक वेगळं चैतन्य असतं. आणि ते चैतन्य एकदा निघून गेलं की पुन्हा जीवन नाही. म्हणून मामांच्या बाबतीमध्ये तर वय इतकं कमी की अजून फक्त आनंदाची दिवस पाहायचे, बस, बाकी काय करायचं नाही. आता फक्त जे करता येईल तेवढा आनंद तुम्ही पहा. आता आपल्याकडं थोडी पद्धत वेगळी आहे. आपण सगळे म्हणतो संन्यासाची मुलं होती, त्या नंबर आहे निवृत्ती. हा संन्यास नव्हता. त्यांचं कर्म त्यांना करता येत नव्हतं. त्यांना आपाप कमी झालं का, ते कर्म करता येत नव्हतं. म्हणून बाळा इकडे पण तिथं मुक्काम केला. ते कर्म करण्यासाठी त्यांचा अट्टास होता. प्रत्येक माणसाचं एक कर्म असतं. बघा तुम्ही, कीर्तन करता येत नाही, प्रवचन करता येत नाहीत. आताचा काळ आहे. आताच्या काळात प्रवचन कुठं करता येतात? ते तरी चालू झाले. मग हे हक्क मिळावा म्हणून ज्ञानोबाच्या वडिलांनी विनंती करावी सगळ्या लोकांना की बाबा आमच्या मुलांना आमचा हक्क द्या, आमच्या मुलांना आमचा हक्क द्या. आणि ते हक्कच देत नव्हते. तसं तुम्ही पहा,
सगळ्या गोष्टी परिपूर्ण झाल्यात, एकही बाजू, एकही उणीव नाही कोणती. ती उणीव नसल्याच्या नंतर सुद्धा दुःख येतं. त्याचं कारण आहे मामांचं, त्यांचे बहीणबाई असतील, हार घाल इथं, अरे इकडे चढ्या हार हारतो का मागून ठेवला. आपल्या जीवनामध्ये आपल्यावर कृपा वडिलांची, आईची आहे. आपण काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, मुलांचं हित कशात आहे, मुलं जगतात, आनंदी राहतात, सुखी जगतात. पण माझं कर्तव्य मला पार पाडायचं. आणि खरं तर मामांचं जीवन असं होतं, मी त्यांना म्हणेन आवडच जीवन होतं. त्यांना सगळ्या गोष्टी तृप्ती झाली, मिळवल्या होत्या सगळ्या. म्हणजे त्यांचं मन असं होतं, आपण कधी कधी पाहतो काही माणसाचं मन हलकं असतं, ते कठीण प्रहार झेलू शकत नाही माणूस. तसं चेअरमन भाऊचं थोडं मन वेगळं आहे, असं म्हणजे वेगळ्या पद्धतीनं आहे. त्याला आपण असं म्हणू शकतो, एखाद्या माणसाला किती आघात झाले सहन करण्याची शक्ती असते. काही माणसाला आघात सहन होत नाही. आई एकच असते, मुलं दोन असतात, आईच्या उदरात जन्माला आले, पण एखाद्याला म्हणजे कठीण काळात सुद्धा ते काळ हाणून न्यायचा, म्हणजे काळातून पुढे जायचं, असे काही व्यक्ती असतात. तुम्हाला त्याचं उदाहरण देईन मी. बाळराजांना कठीण काळात कधीच जगता नाही आलं. म्हणजे शंभूराजाचे चुलत भाऊ, म्हणजे सावत्र भाऊ येते, त्यांना ती कठीण काळ नाही सहन झाला. तरी त्यांना राजाराम राजांना राज्य केलं. पण शंभूराजांच्या आयुष्यामध्ये कायम दुःखच, कितीतरी वर्ष. मोठ्या व्यक्तींना दुःख आलेला त्याचा इतिहास आहे. आपल्याकडे इतिहास नसतो. आपल्या व्यक्तीचा इतिहास कुठे, आणि इतिहास कधी घडतो, कार्यकाळ चांगला असला इतिहास असतो. अनेक व्यक्तीचे इतिहास आहे. तुम्ही पहा, मोठ्या व्यक्तींना त्रास झालाच, पण ज्यांच्या घरी जन्माला आले, तुम्ही पहा, आता तुम्ही आपण सगळेजण विचार करतो, बाबा जिथं देव जन्माला येते त्यांना पहिलं जेल होतं, बंदिवास, आणि मग त्यांना जन्म. असा कुठे जन्म असतो का, एका बंदी शाळेमध्ये जन्म मिळावा आणि मग त्या जन्माचं सार्थक व्हावं, असं कधी घडतं का? आणि का घडतं असं? त्याला कर्मभोग आहे, प्रत्येकाला ती चुकत नाही. म्हणून तुम्ही आम्ही आपल्या प्रवासामध्ये आतापर्यंत मामा होते, आता फक्त त्यांचे कीर्ती शिल्लक राहिले, त्यांचं कार्य शिल्लक राहिलं. तुम्हाला जे जे वस्तूकडे तुम्ही पाहताल, शेतीकडे पाहताल, सायपण केलेली पाहताल, ही वेगवेगळं कार्य तुम्ही ज्या त्यांचं पाहताल त्या काळात, ते आठवण देणारं साधन आहे. उदाहरण देतो तुम्हाला सगळ्यांना. आपण सगळे अकोल्यात गेलो, अगस्तीला जातो, ते आठवण देणारं साधन आहे अगस्ती महर्षीचं. आपण एखाद्या गडावर गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असतो. आपल्या पेमगिरी गडावर जर गेलं तर शहाजी राजांचा इतिहास आहे भरपूर, ते पाहतो आपण. त्यांची आठवण देणारं साधन आहे. तसं एखाद्या व्यक्तीची आयुष्यभराची ती आठवण असते, ती तिजोरी असते. ते कुणी, आणि ते जास्तीत जास्त जर त्याची पुन्हा पुन्हा आठवण येत असेल तर त्याला कारण दोन आहेत. म्हणजे एक मुलं, मुलगी आणि पत्नी, यांना ते पुन्हा पुन्हा जाणवतं. सुना आहे, पुन्हा पुन्हा ते जाणवतं. तुम्ही ते जर नातू पाहिला ना मामांचा, की त्या दिवशी नव्हता तिकडे होता, ते पुन्हा पुन्हा त्याला जाणवत असत, ते नात आहे बारकी. आणि एवढ्या छोट्या लेकरांना सुद्धा कळतं की आता आजी कशी आहे. एवढं दीपकनं त्या दिवशी सांगितलं की आम्ही किती वेळा सांगितलं आजीकडे जा, तर तिच्या एवढ्या काळात गेले नाही. याला उत्तर असे, विशिष्ट काळ आहे माणसाच्या जीवनामध्ये, आणि म्हणून ती काळ आपण जोपर्यंत कार्य लावत नाही आपलं जीवन नाही. आणि हे सगळी परंपरा, संत परंपरा, तुम्ही पहा, यवन अंगावरी थुंकाला, प्रसाद देऊन मुक्त केला, पण यवनानं थुकावं आणि ह्यांना प्रसाद द्यावा, किती मोठा धोका. एकदा नाही, दोनदा नाही, 108 वेळेस यवन थुकला, आणि तरी त्याला ते म्हटले, बाबा तुझ्यामुळे मला गंगेचं स्नान मिळालं. असा कोणी शांत जगात आहे का? मला काही नको म्हणणारा भाऊ पाहिजे. हे सगळं तुला पाहिजे का? ये बाबा. आपल्या जीवनामध्ये आपल्याला कृपा संतांची आहे, पण आपलं जीवन पूर्णत्वाला कधी जातं त्याला पुरावा आहे. प्रत्येक माणूस
संसारिक नसतो, काही ब्रह्मचारी असतात, काही साधू आहेत, संत आहेत, पण त्यांना सुद्धा भूक आहे, निद्रा आहे, भय आहे. आणि म्हणून संत परंपरेनुसार काही वेळेस तर संतांचं जीवन इतिहासात आहे. म्हणून माझ्या माता पित्यांना विनंती करतो की आता सावध व्हायची गरज आहे. आता जर कोणी सावध झालं नाही, कधी सावध होणार? कोरोनाच्या काळामध्ये एक सुद्धा धावा नव्हता, 4 माणसं मातीला, सगळं बंद, देवाचंच दार बंद. लोक म्हणले बाबा देव सगळ्याला तारक आहे, पण त्याचं दार बंद. देवाचं दार बंद का? त्याने भक्त जास्त झाले गोळा. आता लोकांचं असं मत आहे कधी कधी, मग देवाला पहा तुम्ही, काही लोक देवाच्या पुढं बंदूक घेऊन उभा असतात दानपेटी रक्षण करण्यासाठी. देव त्याला तारक दानपेटीला म्हणजे सांभाळू शकत नाही. याचा अर्थ असा आहे, देव त्याचं काम करतो, पण ते दानपेटी पडून कधी कधी देवच चोरीला गेले. त्याचं उत्तर असं आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्यावर कृपा आणि आपला अधिकार वेगळा आहे. अशा अवस्थेमध्ये आपण जगलं की आपलं जीवन प्रसन्न होतं. ज्ञानोबारांचं त्याला सुंदर उदाहरण आहे, विषयाचे समसुख वेगळाची भावली, अबराची सावली जाईल रया. विषयाचे समसुख, काही वेळेस आपण शेतात गेलो, एखादा ढग मोठा आला आहे आणि आपण त्या शेतामध्ये कांदे लावायचं किंवा एखाद्या गोष्टी आपण कांद्याचं बी, आपलं मिरचीचं बी लावतो. शेतीमध्ये काम करत असताना आपण एखादी खून तर त्या ढगाच्या सावलीला ठेवत नाही, कारण ढग कधीतरी जाणार आहे. तसं विषयाचे समसुख वेगळाची भावली, अबराची सावली जाईल रे. आभाळातल्या सावलीच्या आश्रयाला बसून आपल्याला झोप लागणार नाही, तीच पद्धत आपल्या संसारात आहे. आता ही कवर आहे, पण 50 वर्षाची ही सगळी सावली आहे. 50-60 वर्षानंतर, 70 वर्षानंतर ती सावली बाजूला जाते निघून, मग आपण उघडे होतो. म्हणून काही शहाणी माणसं काय करतात माहिती का, त्याच्या विशिष्ट काळात सगळं वजन टाकून देते पोरावर. सगळं तुझे बँक खाते तुझ्याकडं, सगळं तुझ्याकडं. आमच्याकडे एक आमचे नात्यातले आजोबा आहेत, त्यांचं वय वर्ष 80 आहे आता, तरी ते सारखं सारखं बाजारला जातात. जाताना गाडीवर बसून जातात नातवाच्या, परत माघारी येतात, मुलासोबत जातात. आम्ही त्यांना एक दिवस विचारलं, तुम्ही ही कारभार का म्हणून मुलाकडे देत नाही? ते म्हणजे त्यांना कळत नाही. मी म्हणलं तुम्ही गेल्याच्या नंतर त्यांना कळणारच आहे, पण अचानक माहीत होण्यापेक्षा अगोदरच देऊन टाका. म्हणून तुम्हा आम्हाला सुद्धा राजा दशरथाचा एक केस पिकला होता असा, आणि त्यांना केस पिकलेला पाहिला आरशामध्ये. राजा दशरथानं असा विचार केला, आता जर केस पिकलाय तर आता राज्य करायचं नाही. मग ते राज्य कोणाला द्यायचं? म्हणजे मुलाला देऊन टाकायचं. मुलगा कोणता? सगळ्यात मोठा मुलगा आहे त्याला द्यायचं. मोठ्या मुलाला बोलवलं म्हणजे उद्याच्याला राज्याभिषेक आहे. एक केस पिकल्याच्या नंतर राज्य देणारे राजे त्याही काळात होते. मग आता तुम्ही कुठे जाणार? म्हणले आम्ही तीर्थयात्रेला जाणार. बस आता केलं तेवढं भरपूर झालं, आता आयुष्यभर चिंतन करायचं आणि तीर्थयात्रा करायची, मरेपर्यंत प्रवास करायचा. अशी ते मोठ्या मोठ्या राजांची कथा होती. म्हणून विशिष्ट काळामध्ये ओझं टाकणे, पोरांना कर्तव्याची जाणीव करून देणे, कर्तव्य पार पाडणे, हे एका वडिलांचं मोठं कर्तव्य. ते दिनकर मामांनी त्यांच्या जीवनामध्ये ते केलं.